नमस्कार दर्शकों, मैं हूं आदित्य सिंह। मेरे साथ आप सभी देख रहे हैं नेशन नाउ 9। कल शाम को 4 से 5 बजे के लगभग अक्षय पाटिल नामक 24 वर्षीय युवक की चोरखिंड डैम में डूबने से मौत की खबर सामने आई है। जानकारी के मुताबिक अक्षय अपने दोस्तों के साथ मॉनसून का लुत्फ उठाने के लिए डैम पर गया हुआ था, तभी ये घटना घटी है। हालांकि अग्निशमन दल के लोग कल से अक्षय की तलाश में हैं, लेकिन अब तक उन्हें सफलता नहीं मिली है। फिलहाल गोताखोरों को बुलाकर अक्षय के मृतदेह की तलाश की जा रही है। सुनिए अक्षय के दोस्त ने क्या कुछ जानकारी दी है जो इस दुर्घटना के दौरान उसके साथ मौजूद था। मला फोन केला, पण तेव्हा मी झोपलेलो, कारण कामावर आलेलो मी काल, पुन्हा झोपलेलो मी। तर मला 3 वाजता परत त्यांनी फोन केला, त्यांनी बोलले की कुठे मी डॅमवर आहे, डॅमवर आहे। सगळे मित्र आम्ही भेटलो आम्ही, काही मित्र घरी गेले, काही मित्र होते, आम्ही 4 जण होतो। तो इथे तिकडे 2 पोरं पहिलेच मिले, 2 महिन्या पहिले तिकडे पोरं मिलेत। तर मी बोललो की नको जाऊ, खूप बोललो मी त्याला। फिर त्याची इच्छा होती 5 जायची, कारण तो 4 दिवसापासून फोन कर सांगत होता असं की एकदा जाऊया, एकदा पावसाची मजा घेऊया हे। मग आम्ही खाली उतरलो, 2 जण, एक जण पुढे गेला, पाटील पहिला पुढे गेला, परत पाटीला फोन ठेवायला, परत पुढे गेला, त्याला पुढे पोहत गेला तो पुढे पूर्ण, त्याला जास्त पोहत येत नव्हतं, तरी पण तो पुढे गेला, त्याला पुढे त्याला थाव लागला, त्याला छातीत त्याला पाणी गेलं, काय गेलं, तो हाक मारायला लागला की मी माझं नाव घेऊन द्यायला लागला। माझा मित्र तो त्याला पोहता येत नाही, पण तो पुढेपर्यंत गेला त्याला वाचवायला, पण तो जायपर्यंत आम्ही इथे पोहोचेपर्यंत तो पूर्ण खाली गेला लगेच। हे 5:30ची घटना होती आणि 6:30पर्यंत पोलीसवाल्यांना सगळ्यांना बोलवलं। माझ्या मित्रांना पहिला बोलवलं सगळ्यांना, ते लोक त्यांच्या गावातले सगळे आले इकडचे, ते लोक इथे ते पण फायर ब्रिगेडने कोणीच काय केलं नाही, फक्त उभे होते, मेजरमेंट घेत होते, पाणी बिणी फक्त बघत होते, तेवढंच, बाकी काहीच नाही करत होते। आत नाही उतरले नाही ते लोक, फक्त माझे मित्र सगळे उतरले आतमध्ये हो त्यांनी, कारण की ते पाण्यात उतरलेच नाही, पाण्यात उतरून त्यांनी काय घेतलंच नाही की ते शोधा तरी पाण्यात करे, तसं कायच नाही केलं। सकाळी 7 वाजता आले, काय शोधतायत, अजून पण शोधतायत। अब ये भी सुनिए कि स्थानीय लोगों द्वारा किस तरह से सवाल उठाया गया है कि डैम के पास जिस तरह के एहतियाती कदम उठाए जाने चाहिए वो नहीं उठाए गए हैं, जिसके चलते ये दुर्घटना घटी है। मला पण एक विनंती करायची आहे का पहिला डॅमवरती आपण ग्रिल आणि पॉवरला विनंती करून ती ग्रिल लावून घेतली, तिकडे आता बंद केल्यामुळे ती मुलं इकडे येतात, पण इकडे काहीच सुविधा नाही किंवा कुठला वॉचमॅन नाही। निदान पावसामध्ये हा डॅम भरतो तर त्याला निदान एक वॉचमॅन तरी द्यायला पाहिजे, तेवढी सुविधा तरी पाहिजे, कारण इकडे कोण नाही आणि हा खतरनाक डॅम आहे हा।